हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर आज सकाळ सकाळ नाश्त्याला सँडविच बनवले होते आणि सँडविच कसं मी ना ढोश्याच्या तव्यावरच म्हणजे शेकवून घेतले तर तर खूप छान आणि खरपूस होतात ते आणि कडक क्रिप्सी एकदम लागतात. तर मी ना ढोश्याच्या तव्यावरच बनवते कारण 2-2 3-3 4-4 टाकता येतात आपल्याला. आणि काय होतं त्याचं मशीन आहे ना त्याच्यामध्ये फक्त एकच हे होतं बसतं. तर त्याच्यामुळं आहे ना त्याच्या जास्तच खेळल्यासारखं वाटतं मग आहे ना याच्यावर पटपट होतं त्याच्यामुळे नाही हेच करून याच्यावरच करते मी. आणि स्वयंपाक आहे ना आधीच झालेलं होतं कारण नानांना नाश्ता काही आवडत नाही त्याच्यामुळे स्वयंपाक केला ना आधी. तर पटकन द्यायला त्यांना शुगर असल्यामुळं भूक पण लवकर लागते त्याच्यामुळे मी लवकरच आधी ना जेवण बनवत असते आणि सगळं आवरलं आणि इतकं घाईघाई आवरलं अचानक कळालं प्रियंकाला सुट्टी होणार आहे. तर आम्ही ना आवरून पटकन हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तर आवणीची मम्मी त्या पण आल्या होत्या, शौर्य आली होती, शौर्याची मम्मी आणि हॉस्पिटलमध्ये आहे ना बरेच पाहुणे आहे ना सारखे चालू होते कंटिन्यू एवढे बसलेले असायचे प्रियंका शेजारी. आणि आज शिवांश पण गेलं तर रात्री ना म्हणजे असं घर एकदम शांत शांत झालं होतं. तर शिवांश असला ना त्याची सारखी बडबड बडबड चालूच असते. तर तो नसल्यामुळं आज घरात पण सगळं शांत शांत होतं आणि आम्ही श्रवणला पण करमत नव्हतं जास्त. तर तुम्ही पाहिलं असेल हे डेकोरेशन मी ना त्यांची ना ओटी भरायची होती मला त्याच्यामुळं बनवलं होतं आणि पहिलीच भरायची होती बऱ्याच दिवसापासून. तर त्या पण पंढरपूरला गेल्या होत्या 9-10 दिवस त्या तिकडेच होत्या त्याच्यामुळं काही ओटी भरायला जमलं नाही त्यांची. आणि हॉस्पिटलमध्ये होत्या 2-3 दिवस तर आज घरी आल्या होत्या आणि म्हटलं आज आहे ना त्यांची ओटी भरावा. तर श्रवणच शूट करत होता व्हिडिओ आणि म्हटलं पटपट असा आहे ना स्वयंपाक केला आणि थोडासा राहिला होता तर म्हटलं आधी ना ओटी भरून घ्यावा. तर अगदी ना साध्या पद्धतीने मी ना डेकोरेशन केलं होतं आणि खूप छान झालं होतं. तर मला काही एवढं म्हणजे वेळ पण नव्हता डेकोरेशनला त्याच्यामुळे मी ना एकदम साधंच बनवलं होतं. आणि जे मम्मीने त्यांना साड्या आणल्या होत्या ना त्यातलीच एक साडी होती. तर तीच मी नानींना दिली आणि नानींना त्याचा कलर पण आवडला होता. तर म्हटलं छान आहे तो कलर आणि त्या घालतील पण नाही का त्यांना तशाच साड्या आवडतात. आणि कधी कधी व्हिडिओमध्ये ना आत्या म्हणलेलं होत असेल आणि कधी कधी ना व्हिडिओमध्ये ना नानी म्हणते तर मला ना थोडीफार प्रियंकाची सवय लागली नानी म्हणायची कारण ती नानी म्हणते आणि आमचं पहिलंच नातं आहे तर मी आत्याच म्हणत असते त्यांना. पण सगळे आत्या नानी नानी म्हणते त्याच्यामुळे एखाद्या व्हिडिओमध्ये नानी पण येतं माझं.
आणि अभि ना रील्स बनवत होता, त्याच्यामुळे अभि सारखं आहे ना ते करायला लावत होतं मला ओळायला, म्हणजे त्याच्या ना रील्समध्ये व्यवस्थित येईल असं. तर आता आहे ना आपलं बेबी पण लवकर, म्हणजे आता 1-2 महिने काय येणार नाही. आणि मुलं सकाळीच विचारत होते, मम्मी आता बाळ कधी येणार आहे आपल्या घरी. तर म्हटलं आता काही 2-3 महिने येणार नाही. तर श्रवण म्हणत होता आता एवढे दिवस नाही इंतजार करणार आम्ही बाळाला, नाही का, कधी जायचं भेटायला कधी नाही. तर न्यू इयर. आणि मुलं आहे ना इतके खुश आहेत ना, अभि श्रवण त्यांना कळतं, पण शिवांशला एवढं काही कळत नाही अजून. तर अभिचं पहिलं वाक्य होतं आता निवृत्ती ज्ञानदेव सोपन मुक्ताबाई. तर खरंच छान वाटलं म्हणजे ते ऐकून. तर खरंच ते 4 भावंडं येतं आणि म्हणजे ते जसे निवृत्ती ज्ञानदेव होते तसंच हे पण येतं. तर पाहू आता त्यांना कधी भेटायला जाणं होतं आहे ते. आणि आम्ही जाणारच आहे 4-5 दिवसांनी. तर तुम्हाला दाखवते इथं गेल्यानंतर पण व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ काढला आहे ना त्याची रील्स पण येईल नानींची ओटी भरताना. तर ती पण पहा. आणि याच्यानंतर पण असे छान छान व्हिडिओ येत राहतील. आणि आपण जेव्हा जेव्हा बाळाला भेटायला जाऊ ना त्यावेळेचे पण व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करीन. आणि आता आपली ना म्हणजे पाचीचं पण भजनाचा कार्यक्रम असतो, तर तो पण आपला भजनाचा कार्यक्रम होईल. तर व्हिडिओ स्किप न करता असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि नानींची ओटी भरून झाल्यानंतर आहे ना आम्ही जेवण केलं. तर सगळे सोबत नव्हतं जेवायला, तर नानी, मी आणि श्रवणनी ना जेवण केलं. आणि आपल्या चॅनलवर बाळाचा पण शॉर्ट व्हिडिओ आलेला आहे, मामाच्या घरचं वेलकम. तर खूप छान आहे. तर नक्की स्किप न करता तो पण पहा.